स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी B.Ed करणार आहेत यावर्षी त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे। आनंदाची बातमी अशी की CET सेलने जे नोटिफिकेशन आपलं जे काही कॅप राऊंडचं आहे म्हणजे कॅप रजिस्ट्रेशनचा आहे तो नोटिफिकेशन टाकलेला आहे आणि या नोटिफिकेशनमुळे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आता पुढील जी प्रक्रिया आहे ती पुढील प्रक्रिया करण्यासाठी वेळ मिळणार आहे। त्याचं हे प्रक्रिया पहा, त्याची काय काय दिलेलं आहे। गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स CET सेलचं हे इम्पॉर्टंट नोटीस आहे। हे 23/6चं आजचंच नोटीस आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा यामध्ये काय दिलेलं आहे, कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल पहा, फर्स्ट इयरचं असणार आहे B.Ed आणि M.Ed आणि M.Ed पहा, B.Ed M.Ed अँड M.Ed। नंतर काय दिलेलं आहे त्याच्यात, द ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग शेड्यूल सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप राऊंड फॉर्म द B.Ed M.Ed अँड M.Ed courses under higher education department is being given the following table पहा, या टेबलनुसार हे सर्व दिलेलं आहे। याचा शेड्यूल काय असणार आहे। कॅन्डिडेट आर रिक्वेस्टेड टू रजिस्टर फॉर कॅप अँड फिल द कॅप ॲप्लिकेशन फॉर्म द रिस्पेक्टिव्ह कोर्स विदिन द शेड्यूल डेट्स। या डेट्सनुसार तुम्हाला सर्व फॉर्म फिलअप करायचा आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर आपला कॅप राऊंड लागणार आहे। बघा त्याचा शेड्यूल काय दिलेला आहे। B.Ed आणि M.Edचं पहिलं शेड्यूल पाहू आपण। त्यात कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अँड ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग फॉर MSOMS कॅन्डिडेट पहा, महाराष्ट्रातील आणि अदर महाराष्ट्र पहा, त्याच्यासाठी हे डेट दिलेलं आहे। पहा किती तारीख आहे, 23/6/2025 ते 4/7 म्हणजे 4 जुलै 2025 पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। B.Ed आणि M.Edचे दोन्ही विद्यार्थ्यांनी शेड्यूल आलेला आहे आणि वेळापत्रक आहे 23 म्हणजे आजपासून रजिस्ट्रेशन करणं सुरू झालेलं आहे, 4 तारखेपर्यंत असणार आहे। म्हणजे 7 आणि 4 11 दिवस हा रजिस्ट्रेशन असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। जे विद्यार्थी आपला व्हिडिओ बघत आहेत त्यांनी आपल्या इतर मित्रांना शेअर करा जे B.Ed करणार आहेत। हा आपल्या ग्रुपला टाकलेला आहे, स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या ग्रुपला सुद्धा हे परिपत्रक टाकलेलं आहे। नंतर तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार आहेत ते बघा, स्क्रुटिनी ऑफ अपलोडेड डॉक्युमेंट अँड फिल ॲप्लिकेशन फॉर्म बाय द ई-व्हेरिफिकेशन टीम। जे ई-व्हेरिफिकेशन टीम जे करणार आहे तुमचं, तर ती किती तारखेपासून करणार आहे, तर 24/6 पासून तर 8/7 पर्यंत म्हणजे 12 दिवसामध्ये हे तुमचं व्हेरीफाय होणार आहे। जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहेत म्हणजे ते व्हॅलिडिटी असेल, मग तुमचं TC असेल, तुमची 10वी-12वी मार्कशीट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, हे सर्व अपलोड केलेले जे डॉक्युमेंट आहेत ती तुमच्याकडून व्हेरीफाय होतात। म्हणजे हे व्हेरीफायची डेटसुद्धा दिलेली आहे 24 तारखेपासून, म्हणजे आजपासून फॉर्म भरणं सुरू होणार आहे। लास्ट डेट आहे 4 तारीख आणि व्हेरीफायची सुद्धा 24 तारीख म्हणजे उद्यापासून तर 8 तारखेपर्यंत व्हेरीफाय होणार आहे। आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपला कॅप राऊंड म्हणजे नंतर तुम्हाला प्रिफरन्स टाकायचे आहे कॉलेजेसचे आणि नंतर मग कॅप राऊंड लागेल। आता रजिस्ट्रेशन करायचे आहे। रजिस्ट्रेशन करताना कोणत्याही चुका करू नका, कारण त्याच्या अगोदर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे जे मेथड संदर्भातील। पुन्हा तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकतो आहे, ज्यातून तुम्हाला पाहता येईल आणि त्यामधून तुमच्या चुका होणार नाहीत। कारण मेथड चुकी जर झाली तर तुम्हाला ॲडमिशन मिळत नाही, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे। आणि जे महत्त्वाचा विषय पुन्हा एकदा सांगतो आहे की जे तुमचे कॉमन सब्जेक्ट आहे म्हणजे इंग्रजी आणि मराठी हे मेथड असणार नाही, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे। इतर जे विषय असणार आहेत ते विषय तुम्हाला मेथड म्हणून टाकायचे आहे। हेच आजचं अपडेट होतं। हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेटकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।